नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात आकारा DG9 आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी. मित्रांनो, आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. हा विषय आहे मागच्या वर्षभरात राज्यात आणि मुंबई शहरात लागलेल्या आगी. या आगीच्या घटनांमध्ये अनेक निरपराध जीव होरपळून गेले. कोरोना काळात विरारच्या विजय वल्लभ हॉस्पिटलच्या ICUमध्ये आग लागली. 15 जीव हकनाक गेले. अहमदनगरच्याही जिल्हा रुग्णालयातल्या ICUला आग लागली. या आगीतही 19 रुग्ण दगावले. ICUमध्ये आगी लागणं हे चमत्कारिक प्रकरण आणि त्यामागचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करत असताना अचानक मुंबईतल्या 2 गगनचुंबी इमारतींना लागोपाठ आगी लागली. पहिल्यांदा परेलच्या वन अविग्ना पार्क या 60 मजल्यांच्या हायराईज बिल्डिंगला आग लागली. तिथे आपण पाहिलं की लोकांचे जीव वाचवायला गेलेला सिक्युरिटी गार्ड हा आगीत अडकला. बचावासाठी तो एका फ्लॅटच्या बाल्कनीत येऊन थांबला, पण आग एवढी वाढली की सरतेशेवटी बाल्कनीतूनही त्याला सुटकेचा मार्ग शोधावा लागला. या सगळ्या प्रयत्नात तो त्या बाल्कनीला लटकला. काही वेळानं त्याचा हात सटकला. तो खाली पडून गतप्राण झाला. या आगीनंतर अलीकडची घटना गोवालिया टँकजवळच्या कमला इमारतीची. या आगीतही 6 मृत्यू आणि 21 जण जखमी असा आकडा आपण पाहिला. अगदी काल परवा तो अक्षय साळकर नावाचा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू कोवळ्या वयात गेला. झालंय काय मित्रांनो, मुंबई शहरात अधिवास करण्यायोग्य म्हणा किंवा इन जनरल जागा शिल्लक राहिलेलीच नाही. आता वाढत्या लोकसंख्येला सामावून घ्यायचं तर या शहराच्या विस्तारावर मर्यादा आलेल्या आहेत. आडवं वाढवता येत नाही आहे, मग त्यावर उपाय म्हणून हे शहर उभं विस्तारलं जायला लागले. याच कारणाने शहरातल्या हायराईज इमारतींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली. आज जगातल्या सगळ्याच मोठ्या शहरांमध्ये ज्या हायराईज बिल्डिंग्ज आहेत त्या बिल्डिंगच्या तोडीसतोड अशा बिल्डिंग्ज मुंबई शहर आणि उपनगरात उभ्या राहिल्या. पण या हायराईज बिल्डिंगमधल्या वरच्या मजल्यांवर जर आग लागली तर ती आग विझवता येणं शक्य आहे का? आपल्या महानगरपालिका आणि अग्निशमन दलाकडे तेवढी क्षमता आहे का? हे प्रश्न आपण नेहमीच विचारतो. पण या आगी लागतात कशा, यामागची कारणं आपण कधी शोधत नाही. एक सामान्य नागरिक म्हणून आपण काय करायला हवं, तर प्रिव्हेन्शन म्हणून, खबरदारी म्हणून या आगी का लागतात, कशा लागतात हे आधी समजून घेतलं पाहिजे. आज याच महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेले आहेत फायर सेफ्टी कन्सल्टंट आणि ट्रेनर राजेश शिर्के सर. नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात आधी आमच्या प्रेक्षकांना सांगा की या आगी लागतात कशा, नेमकी काय कारण असतात यामागे? ओके. मुंबईमध्ये आता जी खासकर रेसिडेन्शियल हायराईज बिल्डिंग्स आहेत त्याच्यामध्ये आग लागण्याचे जे मुख्य कारण आहेत, तर ॲज पर स्टॅटिस्टिक्स सर्वात मोठं कारण आहे इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट. म्हणजे क्लोज टू 60% ऑफ फायर्स आर बिकॉज ऑफ इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किट. यानी की इलेक्ट्रिकल इक्विपमेंट, इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये मॅलफंक्शन होण्याच्या झाल्यानंतर जी शॉर्ट सर्किट होते ते कारण आहे. त्याच्यानंतर सेकंड मेजर कॉज इज योर LPG और पाईप गॅस लिकेज अँड द सबसिक्वेंट ब्लास्ट व्हॉट हॅपन्स आफ्टर दॅट. आणि थर्ड इज ऑइल फायर्स अँड जनरल फायर. So these are the main causes of fires in residential high-rise buildings. ह्याच्यामध्ये जेव्हा आपण बघतो की इलेक्ट्रिकल फायर्स जे आहेत ते मेन आहेत आपल्या घरगुती, ज्याच्यामध्ये AC जो आहे हा एक मोठा प्रकार आहे. कारण की AC युनिट्समध्ये केव्हा पण मॅलफंक्शन होतं. जुनं AC आहे, वायर खराब झालेली आहे, तर त्याच्यामुळे जी आग लागते तर इट मे रिझल्ट इन टू ब्लास्ट ऑल्सो, बिकॉज त्याच्यामध्ये आतमध्ये कंप्रेसर असतो. सेकंड इज इलेक्ट्रिकल गॅजेट्स. आज आपल्या घरी सगळे इलेक्ट्रिकल गॅजेट्स आलेले आहेत आणि भारतामध्ये वी आर व्हेरी गुड इन पर्चेसिंग इक्विपमेंट, पण आपण त्याला मेंटेन वगैरे करण्यामध्ये एकदम निष्काळजीपणा दाखवतो. आपल्या इकडे मेंटेन म्हणजे सर्व्हिसिंग तेव्हाच होते जेव्हा तो इक्विपमेंट खराब होतो, विच इज अ व्हेरी रॉंग वे ऑफ डुईंग इट. आयडली कुठल्याही इलेक्ट्रिकल इक्विपमेंटची प्रॉपर सर्व्हिसिंग त्याच्या टाईम टू टाईम व्हायला पाहिजे. आपल्याकडे तो खराब झाल्यावरतीच त्याचं फक्त रिपेअर मेंटेनन्स होतो, विच इज रॉंग. सेकंडली इलेक्ट्रिकल मीटर रूम्स जे आहेत बिल्डिंग्समध्ये, दे आर मेजर कॉज. इलेक्ट्रिकल डक्ट्स ज्याच्यामधून तुमच्या या पूर्ण वायरी पूर्ण बिल्डिंगसाठी जे सप्लाय होतात, त्या इलेक्ट्रिकल डक्टमध्ये कुठे फायर झाली की ती पूर्ण अख्ख्या बिल्डिंगमध्ये पसरतं. जे आपण आता तारदेवला ज्या बिल्डिंगमध्ये आग लागली आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इलेक्ट्रिकल डक्टमधून ही जी फायर स्टार्ट झालेली आहे, जे अजूनपर्यंत इन्व्हेस्टिगेशनमध्ये आलेलं आहे, आणि त्याच्याचमुळे ती आग पूर्ण बिल्डिंगमध्ये पसरली, त्याच्याबरोबर पूर्ण धूर पण पसरला आहे. सो दीज आर द मेजर कॉज. LPG खूप मोठा प्रकार आहे, कारण की आपल्या इकडे जेव्हा LPG सिलेंडर येतो
सो ह्याला इंग्लिशमध्ये बोलतात LPG इज अ स्लीपिंग जायंट. उद्या त्याच्यामध्ये काही पण चुकामुक होते, इट ऑल रिझल्ट्स इन ब्लास्ट. तर आपल्या घरी जेव्हा सिलेंडर्स येतात तेव्हा त्या सिलेंडर्सला आपण चेक करतो का, एक्सपायरी डेट, त्याच्यावरती करोजन आहे काय, त्याच्यावरती कुठे डीप डेंट्स, कुठे दबलेला आहे, पिचकाव आहे क्या, हे आपण कुठेही काही बघत नाही, डायरेक्ट घरी त्याला ठेवून देतो. आणि उद्या एमर्जन्सी झाली, त्याच्यावरती आग लागली तर काय करायला पाहिजे, रबर ट्यूबची एक्सपायरी डेट आपण बघत नाही. LPG जो गॅस स्टोव्ह आहे त्याचं मेंटेनन्स व्हायला पाहिजे हर 6-6 महिन्यामध्ये, ते कोण बघत नाही. मेकॅनिक येऊन चेक करायला पाहिजे हर 6 महिन्यामध्ये की आपली सर्व सर्व्हिसिंग करायला पाहिजे. आणि तेव्हा जो बोलतो की हां तुमचं आता हे सर्व बरोबर आहे, ते आपण कुठेहीच काय करत नाही. आणि एक दिवस अचानक जेव्हा काही होतं आणि वी आर ऑल क्लूलेस. सो हा LPG जो आहे हा सर्वात मोठा डेंजर आहे. कारण की एका भरलेल्या LPG सिलेंडरमध्ये एक ताकद एका बॉम्बच्या बरोबर असते. म्हणजे त्याच्यामध्ये काही झाले तरी थिंग्स विल गो जस्ट आउट ऑफ कंट्रोल. अँड थर्ड इज ऑइल फायर. आता भारतामध्ये आपण तेलाबरोबर भरपूर कामं होतात आपल्याकडे. तर त्या तेलाला उद्या जेव्हा आग पकडते, कारण की आपलं लक्ष नव्हतं तेव्हा जेव्हा ते तेल गरम होतं, आणि आपल्या घरी काय विचार करून ठेवलेला आहे की आग लागली की डायरेक्ट पाणी टाका. आणि घरी मग ती आई असो किंवा घरी काम करणारी बाई असो, ते दोघे त्या डोक्यामध्ये एकच प्रश्न आहे, एकच उत्तर आहे की आग लागली पाणी टाका. आणि त्या तेलामध्ये जेव्हा तुम्ही पाणी टाकतात तेव्हा जो भडका उडतो आणि त्याच्याने पूर्ण तेल सर्व उडून अख्ख्या किचनमध्ये आणि त्या बाईच्या अंगावरती पसरतं. आणि जी फायर आत्तापर्यंत फक्त त्या कढाईमध्ये होती, त्या पतेल्यात होती, ती सडनली अख्ख्या घरामध्ये पसरते. सो ऑइल फायरवरती जे काय कधी पाणी वगैरे टाकता कामा नाही. दुसरं मेजर कारण सोसायटीमध्ये आग लागण्याचं आहे रिनोव्हेशन. जेव्हा आपल्या घरी किंवा आपल्या बाजूवाला फ्लॅटच्या तिकडे जेव्हा पण रिनोव्हेशनचं काम चालतं, तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की हा एक मोठा डेंजर काम आहे. कारण की रिनोव्हेशनचं मिनिंग आहे त्या घरी पूर्ण वेल्डिंगचं काम चालू आहे, इलेक्ट्रिकलचं काम चालू आहे, तिकडे लाकडाचं काम चालू आहे, तिकडे पेंट आहे, तिकडे थिनर आहेत, आणि तिकडे ते लेबर्स आहेत ज्यांना काही पडलेले नाही, ज्यांना काही नॉलेज नाही. सो बेसिकली हा रिनोव्हेशन जॉब आहे ना, बाय नेचर इट्स अ व्हेरी हजार्डस जॉब. मग हा काम तुमच्या घरी चालत असो किंवा दुसऱ्याच्या घरी चालत असो, इट्स अ डेंजरस जॉब. आणि तेव्हा ज्या काळजी घ्यायला पाहिजे ते कोण काळजी घेत नाहीत. आणि ज्यांच्या घरी रिनोव्हेशन चालू असतं त्यांचं सगळं सामान ती लोक लॉबीमध्ये आणि त्या स्टेअरकेसमध्ये डंप करतात. कुठे कुठे रेफ्युजरी असेल तर रेफ्युजरीमध्ये डंप करतात. आणि त्या एका घराच्या कामामुळे सगळ्यांच्या त्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांच्या, त्या फ्लोअरवरती राहणाऱ्यांच्या सगळ्यांचा जीव धोक्यामध्ये होऊन जातो. तर रिनोव्हेशन इज अ व्हेरी डेंजरस जॉब. ज्यांचं पण इकडे काम होतं आहे त्यांनी त्यांचं जे काय सामान आहे त्यांच्या त्या फ्लॅटच्या आतमध्येच ठेवायला पाहिजे आणि त्याच्या बाहेर ठेवता कामा नये. आणि जेव्हा पण हे काम चालू असतं तेव्हा त्यांच्यातर्फे कोणतरी एक फायरचा सुपरवायझर टाईपचा माणूस किंवा त्यांचे जे लेबर्स आहेत त्या लोकांना हे नॉलेज द्यायला पाहिजे की उद्या जर फायर झाली तर काय करायला पाहिजे. कोणालाच काय माहीत नसतं आणि उद्या फायर झाल्यावरती तीच लोक पळापळ करतात आणि उलटं सुलटं त्याच्यावरती पाणी बिणी टाकून जिकडे नको तिकडे ती आग अजून मोठी होऊन जाते. आपण बघत आलो आहे की वरवर नवीन वाटणाऱ्या इमारतींमध्ये बऱ्याचदा या भयानक आगी लागतात. ज्या इमारतींमध्ये फायर फायटिंग सिस्टीम आणि उपकरणं उपलब्ध असतात पण तरीही तिथे आग लागते आणि जीवितहानी होते, मालमत्तेचं नुकसान होतं. हे असं का होत असं? ओके, आता आपण बघतो की बिल्डिंग बहुतेक नवीनच बिल्डिंग असतात, 5 वर्ष झालेले आहेत, 6 वर्ष झालेले आहेत, आणि तरी पण त्या बिल्डिंगमध्ये आग लागते आणि विझवण्यासाठी ते यंत्रणा काम करत नाही. तर ह्याच्या पाठीमागचं मोठं कारण जे आहे ते आहे की इक्विपमेंट तर तुम्हाला बिल्डर सर्व देतो, पण जेव्हा नंतर सोसायटी फॉर्म होते आणि त्या गोष्टीची जी यंत्रणा दिलेली आहे त्या यंत्रणासाठी जी मेंटेनन्स पाहिजे, जो लायसन्स वेंडर आपल्याला अपॉइंट करून पाहिजे, म्हणजे तो सर्व सिस्टम प्रॉपरली मेंटेन्ड आहे, हे कुठे होत नाही बहुतेक जागी. आणि ते सिस्टम नाही वापरण्याच्या कारणाने ती सिस्टम उभ्या ती तशी खराब व्हायला सुरुवात होते. आणि ज्या दिवशी तुम्हाला त्याची खरी गरज असते, ज्या दिवशी त्या बिल्डिंगमध्ये आग लागली असते, आणि त्या दिवशी ती आपल्याला भेटत नाही. तर ह्याच्यामध्ये मोठा प्रकार आहे, पाण्याचा प्रकार आहे की फायर टँकमध्ये जे पाणी वगैरे येतं सोसायटीवाले ते पाणी पण आपल्या डोमेस्टिक पर्पजसाठी वापरतात आणि उद्या आग लागली तेव्हा आपल्याला ते पाणी भेटत नाही. ती ही जी यंत्रणा जी दिलेली आहे तिला प्रॉपरली मेंटेन करा. त्याच्यासाठी लायसन्स वेंडर्स आहेत, त्या लायसन्स वेंडरना अपॉइंट करा आणि त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांच्यावरती लक्ष ठेवून बघा की ते सर्व सिस्टम्स आर प्रॉपरली मेंटेन. सो दिस इज द वे वी हॅव टू गो फॉरवर्ड.
सर, मी जसं मगाशी म्हणालो की मुंबईतही अगदी न्यूयॉर्कसारख्या बाहेरून काचा लावलेल्या 100 मजल्यांच्या इमारती उभ्या राहत आहेत. पण जी सेफ्टी न्यूयॉर्क किंवा मॅनहॅटनसारख्या शहरात आहे ती आपल्याकडे अभावानेच पाहायला मिळते. नेमकं काय फरक आहे या दोन शहरातल्या नागरीकरणामध्ये? ओके, तुमचा आता जो प्रश्न आहे की मुंबई शहर आणि मॅनहॅटन शहर म्हणजे न्यूयॉर्क शहर पकडा आहे कुठलंही मोठं शहर, त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे? आता कारण की मी नेव्हीमध्ये होतो, भारतीय नौसेनामध्ये, आणि मी काही देशांमध्ये फिरलेलो आहे आणि तेव्हा हे जे मी स्वतः प्रत्यक्षात बघितलेलं आहे. सो द डिफरन्स बिटवीन अस टुडे इंडिया इन दिस डेव्हलप कंट्री इज नॉट मनी, द डिफरन्स इज इन द माइंडसेट. त्यांची विचार करण्याची पद्धत आणि आपली विचार करण्याची पद्धत, हाच मोठा डिफरन्स आहे. पैशाचा डिफरन्स नाही. पैसे आपल्याकडे पण भरपूर आलेले आहेत, पण आपल्याला वाटतच नाही की आपल्या घरी आणि आपल्या बिल्डिंगमध्ये आग लागू शकते. आणि तिकडच्या लोकांना सगळं काय करून सुद्धा वाटतं की आपल्या घरी आणि आपल्या बिल्डिंगमध्ये आग लागू शकते. सो डिफरन्स इज दॅट. आणि त्याच्यामुळे ती लोकं स्वतःला तयार करतात, स्वतः पूर्ण ट्रेनिंग घेतात आणि स्वतः पूर्ण सुसज्ज होऊन ह्या सगळ्या गोष्टींचा लक्ष देऊन ते मेक शुअर दॅट थिंग्स आर वर्किंग कंडिशन. म्हणून आपण बघा तिकडे लहानपणापासून एका नर्सरीमधून जे मुलांपासून तेव्हा फायर सेफ्टी आणि डिझास्टर मॅनेजमेंट ह्या शब्दा म्हणजे या विषयाबद्दल तिकडे शिकवलं जातं. आपल्याकडे आत्ता कुठेतरी हा सब्जेक्ट आपल्या सिलेबसमध्ये आलेला आहे. तर द होल डिफरन्स इज इन द माइंडसेट. मी बघितलेले फायर ब्रिगेडवाले लोक एवढी मेहनत करून आपल्या त्या फायर ब्रिगेडच्या गाड्या घेऊन सोसायटीजमध्ये गेलेल्या आहेत की या आम्ही तुम्हाला शिकवतो फायर सेफ्टीबद्दल. पण तिकडे त्यांच्यासमोर कमी लोक बघितले आणि त्या स्विमिंग पूलमध्ये जास्ती लोक आम्ही बघितलेली आहेत. तर जर लोकांनाच इंटरेस्ट नाही आणि लोकांनाच वाटत नाही की आम्हाला हे शिकायला पाहिजे, तर कुठलेही गव्हर्नमेंट आणि कुठलेही काही नाही करू शकत. सो ज्याला इंग्लिशमध्ये आपण बोलतो यू कॅन टेक अ हॉर्स टू द रिव्हर बट यू कॅन मेक हिम ड्रिंक. सो आपल्याकडे जो सर्वात मोठा इश्यू आहे तर आपल्याकडे लोकांनाच वाटत नाही की ह्या सब्जेक्टबद्दल, ह्या विषयाबद्दल आम्हाला माहीत असायला पाहिजे. कारण की जेव्हा तुम्ही एका हायराईज बिल्डिंगमध्ये राहता, एक लक्षात ठेवा त्याचं एक डेंजर, एक वेगळाच डेंजर असतो तिकडे. कारण की 20 माळ्यावरती तिकडून तुम्हाला तिकडे कोण हेल्प करायला येणार नाही. तिकडे तुम्हालाच स्वतःचं हेल्प करायला पडणार आहे. जर तुम्हाला माहीत नाही काय करायचं तर तिसरा माणूस तिकडे कोण येऊन करणार नाही, किंवा जो तिथपर्यंत येईल तिथपर्यंत ऑलरेडी उशीर होणार. मी एका बिल्डिंगमध्ये गेलो होतो, 40 माळ्याच्या बिल्डिंगमध्ये, आणि तिकडचे जेव्हा सेक्रेटरी मला घेऊन गेले, बोले या शिर्के तुम्हाला मी दाखवतो आमची बिल्डिंग. तो ही इंट्रोड्यूस मी हिज बिल्डिंग्स लाईक ही सेड दिस इज अ वर्टिकल स्लम. हॅव यू सीन अ वर्टिकल स्लम? दिस इज हाऊ ही इंट्रोड्यूस हिज 40 स्टोरी बिल्डिंग. आणि मी चकित होतो, कारण की हे असं का बोलतात की वर्टिकल स्लम. पण जेव्हा ती बिल्डिंग जाऊन बघितलं तेव्हा समजलं की हे का बोलतात. ही 40 माळ्याची झोपडपट्टी आहे. झोपडपट्टी म्हणजे ते स्वच्छताच्या हिशेबाने नाही, पण झोपडपट्टी प्रकार हा माइंडसेटच्या हिशेबाने. कारण की त्या बिल्डिंगमध्ये इलेक्ट्रिकल डक्ट लोकांनी त्याला सर्वंट क्वार्टर बनवून टाकलेलं आहे. त्यांचे लिफ्ट लॉबी लोकांनी एन्क्रोच करून त्याच्यामध्ये आपलं जिम करून टाकलेलं आहे. आता एवढे 3,500-4,000 स्क्वेअर फीटची त्यांची एकेकाची जागा असून पण इलेक्ट्रिकल डक्ट त्यांना पाहिजे, रेफ्यूज एरिया त्यांना पाहिजे, तर ह्याला आपण काय बोलणार? सो द आन्सर टू ऑल अवर प्रॉब्लेम्स इज वी हॅव टू चेंज द माइंडसेट. हे सगळ्यांना आपला माइंडसेट चेंज व्हायला पाहिजे. ट्रेनिंग हा घ्यायलाच पाहिजे. मराठीमध्ये आपण ह्याला बोलतो शिकाल तर टिकाल आणि वाचाल तर वाचाल. या तो बडो नाही तो सडो. यू हॅव नो ऑप्शन. आपल्याला हे करायलाच पडेल. आपल्याला मुलं बाळं, आपले ड्रायव्हर्स जे आहेत, आपल्या घरी काम करणाऱ्या बाई आहे, सगळ्यांना हे नॉलेज द्यायलाच पाहिजे. त्यांना सगळं हे यायलाच पाहिजे. ॲटलिस्ट हाऊ टू ऑपरेट एक्स्टिंग्विशर, जे बेसिक गोष्ट आहे की कुठली आग काय पहिले काय एकदम मोठं ब्लास्ट नाही होत, तर कुठलीही आग जर घरी लागली, कुठेही बिल्डिंगमध्ये लागली, तरी एक्स्टिंग्विशर घेऊन त्याला कसं आपण ऑपरेट करू शकतो एवढं जरी आलं तर त्या फायर्स मोठ्या होऊ नाही शकणार. असं नाही की फॉरेन कंट्रीमध्ये आग लागत नाहीत. फॉरेन कंट्रीमध्ये पण आग लागतात, पण तिकडे त्यांची इक्विपमेंट आहेत, त्यांच्याकडे लोकांना नॉलेज आहेत आणि ती लोकं ती आग मोठी होऊन देत नाही. पटापट त्या 2 मिनिटामध्ये ती आग विझवतात. वेरेज आपल्या इकडे ती जेव्हा आग लागते आपण एक दुसऱ्याची तोंडं बघत राहतो, कारण की आपल्याला तिकडे इक्विपमेंट नाही आणि कधी इक्विपमेंट आहे तर त्याला वापरता येत नाही आणि सगळे आपण फायर ब्रिगेडच्या विश्वासावरती बसलेले असतो. तसं चालणार नाही. फायर ब्रिगेड पण कुठून येणार, कसं येणार, त्यांच्यासाठी गाड्यांसाठी काय सेपरेट रोड नाहीत आणि त्या आल्या तरी त्यांच्यासाठी आतमध्ये आपल्या बिल्डिंगमध्ये घुसायला जागाच नाही, कारण की आपण डबल पार्किंग करून ठेवलेले आहेत. तर ते बाहेरच्या रोडवरती राहून तुम्हाला कसं वाचवणार? तर these are all mindset issue. Until unless we don't address them, I don't think there is any way out.
So the answer to this whole issue between the difference between India and developed country is not money, it is mindset. आता जर आपल्याला हायराईज इमारतींमध्येच राहायचं आहे आणि ते आपण टाळू शकत नाही आहोत, तर मग या अशा इमारतींना आगी लागल्या तर काय करायचं? आपल्याकडची फायर फायटिंग सिस्टीम जर कालबाह्य किंवा तेवढी प्रभावी वाटत नसेल, तर मग या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा? ओके, आता जेव्हा आपल्याला माहीत आहे की आपण आता हायराईज बिल्डिंग्समध्ये राहतो आहे, क्योंकि मुंबई आणि अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जागा उरलेली नाही आणि आपल्याला अशा बिल्डिंगमध्येच राहायला पडणार आहे, तर त्यासाठी मग उपाययोजना काय, ज्याला आपण इंग्लिशमध्ये बोलतो व्हॉट इज द वे फॉरवर्ड. तर देर इज सर्टनली ए वे फॉरवर्ड. तो सर्वात पहिले जसं आपण बोलतो की टुडे नवीन नवीन यंत्रणा आलेल्या आहेत, नवीन इक्विपमेंट आलेले आहेत, नवीन टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, ज्या एकदम सिम्पल आहेत, ज्या एकदम ऑटोमॅटिक आहे. आपण त्यांच्या सगळ्यांचा वापर करत राहायला पाहिजे. आपण हे सांगून की आमची बिल्डिंग 40 वर्ष जुनी आहे, आम्ही काय करू शकतो, इकडे हे लावू नाही शकत, आम्ही ते लावू नाही शकत, ह्या सगळ्या गोष्टी नाही. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आले. जसं एक सिम्पल आपण घरगुतीसाठी सांगतो, दर इज समथिंग कॉल्ड किचन फायर ब्लँकेट, राईट. असा एक कपडा आहे 1 मीटर बाय 1 मीटरचा, जो आगच नाही पकडत. आता एक कपडा आगीवरती टाकायला ट्रेनिंगची गरज नाही. एक्सटिंग्विशर वापरण्यासाठी तुम्हाला ट्रेनिंगची गरज आहे. हा कपडा आरामशी मिळतो 2,500-3 हजारामध्ये. सो दॅट इज वे आउट. मग दुसरे ऑटोमॅटिक एक्सटिंग्विशर्स आलेले आहेत, जे तुम्ही फक्त आपल्या घरी 2 स्क्रू लावून आपल्या किचनमध्ये असे लावू शकता. जिकडे आग झाली तो ऑटोमॅटिक ऑपरेट होऊ शकता, किंवा त्याला घेऊन तुम्ही त्या आगीमध्ये फेकू शकता, किंवा त्याला पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही टाकू शकता. असे हे सर्व इक्विपमेंट सिस्टम्स आलेले आहेत, पण आपण त्याचा वापर करत नाही. त्या सगळ्या सिस्टम्स आपल्या घरी आलेल्या आहेत, नाही त्या अजून त्या फ्लिपकार्टवरतीच आहेत. वी हॅव टू मेक शुअर दिस ऑल सिस्टम शुड बी इन अवर हाऊस. सेकंड जो है वे आउट फॉरवर्ड इज अवेअरनेस पार्ट. मोठा पार्ट आहे, जिकडे आपल्याला आपलं नॉलेज वाढवायलाच पडणार आहे. कारण की ह्या ज्या गोष्टी आग आणि हे जे प्रकार आहे, हे आपल्या आयुष्यामध्ये एकदाच घडतं आणि त्या एका दिवसासाठीच आपली ही तयारी करायला पाहिजे. सो त्याच्यासाठी माझं म्हणणं आहे की हे जे ट्रेनिंग्स आपण जे काय करतो ते प्रॉपर लोकांच्या थ्रू करा, सर्टिफाईड जे आहेत, आणि ह्या ट्रेनिंग्सला सेलिब्रेट करा. जसं आपण 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, दसरा, दिवाळी कसं सेलिब्रेट करतो, त्या हिशोबाने त्याला सेलिब्रेट करायला पाहिजे. जेवण खावण ठेवा, मुलांना इन्व्हॉल्व करा, प्राइज डिस्ट्रीब्युशन ठेवा, कॉम्पिटिशन ठेवा. सो दिस ट्रेनिंग, सेफ्टी ट्रेनिंग्स हॅव टू बी सेलिब्रेटेड. त्याला अचानक एक रविवारी तुम्ही करू नका, कोणच खाली येणार नाही. कारण की रविवारी लोकांना खाली आणणं हे खायचं काम नाही. लोकांना तो एक रविवार भेटतो आणि दे वॉन्ट टू स्पेंड टाईम विथ देअर फॅमिली. पण आपल्याला जिवंत राहण्यासाठी तेवढा टाईम द्यायलाच पडणार आहे, दुसरा काय त्याच्यासाठी पर्याय नाही. आणि तिसरं मेन आहे की जसं सांगितलं जातं की समाजामध्ये जर आपल्याला कुठलाही बदल आणायला पाहिजे, तर तो बदल लहान मुलांपासून जर आणला तर त्याच्यामध्ये खरी प्रगती होते. सो तसंच जसं फॉरेन कंट्रीमध्ये, जपानमध्ये तुम्ही बघा की फायर सेफ्टी, डिझास्टर मॅनेजमेंट हा सब्जेक्ट नर्सरीपासून स्टार्ट होतो. एक लहान मूल जेव्हा ABCD बोलायला शिकतं तेव्हापासूनच हा सब्जेक्टचा होतो. हां, तिकडे पोएट्रीच्या माध्यमाने, ड्रामाच्या माध्यमाने होतो. सो तसंच आपल्या इकडे पण हा फायर सेफ्टी, डिझास्टर मॅनेजमेंट, फर्स्ट एड हा जे काही सब्जेक्ट आहेत, जे लाईफ सेविंग सब्जेक्ट्स आहेत, हे सब्जेक्ट्स लहानपणापासून सगळ्या सिलेबसमध्ये इन्क्लूड व्हायला पाहिजे. आणि ह्याची जे इम्पॉर्टन्स आहे ते तेव्हापासूनच व्हायला पाहिजे. तरच उद्या जो मुलगा जो मोठा होणार, तो एकदा मोठं झालं की त्याला हे कंप्लायन्सची गरज पडणार नाही. कारण की त्याला स्वतः समजतं की हां, ह्या गोष्टी मला तर यायलाच पाहिजे, कारण की ह्या माझ्यासाठी आहेत. तर त्याला तिकडे NOC आणि फायर लायसन्स आणि ते कंप्लायन्सची भीती दाखवायची गरज पडत नाही. सो दिस इज हाऊ वी कॅन गो फॉरवर्ड. अँड द फायनल इज जे गव्हर्नमेंटचं काम आहे, जे त्यांचं काम आहे की हे जे रूल्स आपल्याकडे सगळे बनलेले आहेत, चांगले रूल बनलेले आहेत, आणि फक्त त्या रूल्सना स्ट्रिक्टली जे जे इम्प्लिमेंट करायला पाहिजे ते होत नाही. आणि ते फायर ब्रिगेडचं काम नाही, ते पॉलिटिकल विल आहे. त्यासाठी पॉलिटिकल डिसिजन घ्यायला पाहिजे. कारण की हे स्ट्रिक्टली ज्या बिल्डिंग कंप्लायन्स नाही त्यांना एकदा नोटीस दिली, त्यांना 2दा नोटीस दिली, त्याच्यानंतर तिसरं त्यांचं पाणी आणि त्यांची लाईट कट करा, फक्त नोटीस देऊ नका. आणि ह्याच्याच तेव्हा जाऊन ह्या सगळ्या सिस्टम्स चेंज होणार. नाही तर नोटीस घेऊन ती लोकं पण फाईल करणार, पण त्याच्याने पुढे काही होणार नाही. राजेश सर, आपण वेळात वेळ काढून या मुलाखतीच्या माध्यमातून थोडक्यात एका महत्त्वाच्या विषयावर एवढी उपयुक्त माहिती दिली, त्याबद्दल आम्ही तुमचे मनपूर्वक आभारी आहोत. धन्यवाद. ओके, सो आपलं पण धन्यवाद की आपण मला बोलवलं, आणि हे जे काय माझे विचार आहेत हे माझे स्वतःचे विचार आहेत. आणि शेवटी जाता जाता मी एवढंच बोलेन की वाचाल तर वाचाल आणि शिकाल
तर टिकाल. धन्यवाद. जय हिंद. मित्रांनो, आग लागणे हे जरी आपल्या हातात नसलं तरी आग लागणे आपण टाळू शकतो. लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी बाजारात जी नवनवी आधुनिक उपकरणं साधनं उपलब्ध आहेत त्याचा वापर करू शकतो. याबाबतची जनजागृती या मुलाखतीच्या माध्यमातून व्हावी हाच आमचा हेतू होता. अधिक माहितीसाठी तुम्ही राजेश शिर्के यांना थेट संपर्क साधू शकता. त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स सोबत दिलेले आहेतच. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या. आगीपासून लांब राहा. पाहत रहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.